मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेडचा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं पूर्ण स्वागत आहे, ज्याला व्लॉग म्हणतो आपण. तर हे आपण काम बघू शकतो. वरचा जो पूल आहे हा इथनं सेकंड जो नाला आहे तिचं काम आहे मित्रांनो. आणि जनरेटर आणि खाली जे आपले मजूर आहेत, लेबर आहेत, वर्कर आहेत, तर ते मित्रांनो काम करत आहेत. आणि हा जो प्रोग्रेस आहे, सकाळी मित्रांनो आज व्हिडिओ टाकला, आज आपण हा व्लॉग करतो आहे. आणि जे काम आहे मित्रांनो, तर इथे हा नाला असल्यामुळं आपण हे बघू शकतो की पाणी जे आहे तर हे मोटरच्या सहाय्याने आणि अगदी पाईपही बघा मित्रांनो कशा पद्धतीचा लावलेला आहे. आणि या सगळ्या पाईपमध्ये हा पाईप बघा, याची क्वालिटी बघा. तर हा सगळं काम मित्रांनो हे सगळं चालू आहे. आणि आमची ब्लॉगिंग, या ब्लॉगिंगच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन, आमच्या ग्रुपचे अध्यक्ष ठाकरे सर हे देखील सातत्याने आपल्याला मोटिवेट करतात. आणि देशमुख आहेत, डेली वॉकिंग चॅलेंजचा आपला ग्रुप आहे. आणि हे आपण मित्रांनो पाणी पण बघू शकता. आणि साईडला दोन मधोमध पूल आहेत, त्या मधली परिस्थिती मित्रांनो सगळी तुम्हाला दाखवतो आहे. आणि या प्रोजेक्टच्या संदर्भात मित्रांनो एवढी अपडेट आतापर्यंत आम्ही 2000 कंटेंट मित्रांनो शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून, इमेजेसच्या माध्यमातून आणि मोठे व्हिडिओ यावरती मित्रांनो आम्ही 25-25 मिनिट लाईव्ह पण व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले आहेत. लाईव्हला आपला रिस्पॉन्स थोडा कमी आहे मित्रांनो. आपलं हे जे चॅनल आहे तर या चॅनलला थोडा सपोर्ट करा. एवढी मेहनत एका प्रोजेक्टवर, तर मित्रांनो आपण बघू शकतो की मेहनत भरपूर आहे, परंतु आपला सपोर्ट आपल्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो. कारण एवढी अपडेट देत असताना आता आम्ही सकाळी फिरणं झालं आमचं 7 किलोमीटर. आणि हा चढत असताना इथे आम्हाला दम लागतो आहे, पण आम्ही दमणार नाही आहे. वी आर नॉट टायर्ड. आम्ही मित्रांनो ही लढाई, याला लढाई म्हटल्यापेक्षा सातत्य जे आहे मित्रांनो, तर ते सातत्य कंटिन्यू चालूच आपलं असणार आहे. याही साईडला मगाशी सकाळी जो आपण व्हिडिओ टाकला मित्रांनो, तो सकाळी आपण त्या साईडचा टाकला होता आणि आता आपण या साईडचा व्हिडिओ टाकतो आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये मित्रांनो हा आपला ब्लॉग सुरू आहे आपल्या. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण त्या ब्रिजच्या काल सकाळीच म्हणजे आपण तिकडलं शूटिंग घेतली होती आणि आता ही शूटिंग मित्रांनो आपण घेतो आहे. साधारणतः दोन्ही यातलं जर डिस्टन्स आहे, ही धामंडा नदी आहे, अरुणावती नदीची मुख्य नदी आहे आणि यावर चिरकुटा धरण आहे. मी सकाळीच ही इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितली आहे. आणि याचं जे काम आहे सगळं खाली पाहतो आपण क्रेनच्या माध्यमातून चालू आहे. तिकडनं जो आहे 30% स्लॅब मित्रांनो टाकणं झाला. आणि तो मेन ब्रिज बनल्यानंतर आपण एकंदरीत बघतो 1 2 3 4 5 आणि तिकडला 1 6 असे 6 मुख्य स्तंभ त्याचे आहे, ज्याला आपण पिलर म्हणतो. ते मोठे मोठे पिलर आहे आणि पिलरवरच्या माध्यमातून जे साईडला ते सेंटरिंग मित्रांनो केलेलं आहे. आता सेंटरिंग झालेलं आहे. इकडनं पण 30% स्लॅब आपल्याला इथनं पूर्ण झालेला दिसतो. 284.2 किलोमीटर असलेला हा मित्रांनो प्रोजेक्ट आहे. आणि सध्या आम्ही ज्या बेंचमध्ये आहोत तो आहे दिग्रसचं लोकेशन आहे. आणि दिग्रसमधले जे विभिन्न पूल आहे मित्रांनो, सगळ्या लोकेशन एक व्हिडिओ आपण अनेकदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही आपल्याला सपोर्ट करत आहे. यूट्यूबवर मित्रांनो आपले आता जवळपास 27,000 आपले फॉलोअर झालेले आहेत. आणि इंस्टाग्रामला जवळपास आपल्या जे आहे असं सरळ पकडा सर, असं याला आपल्या 10,000च्या वर 11,000 आपले इंस्टाग्रामला फॉलोअर आहे. आणि फेसबुक पेजलाही मित्रांनो आता आपले 9,000 झालेले आहे. आता फक्त 1100च आपल्याला फॉलोअर कंप्लीट आहे. त्यानंतर 10K आपले फेसबुक पेजचे पण मित्रांनो होणार आहे. आणि माझी या माध्यमातून युवकांना पण एक सूचना आहे की आपण जे आहे युवकांनो, जे व्हिडिओ आहे आपले तर ते इंस्टाग्रामवर न टाकता आपण फेसबुकवरही टाकावे. आणि मित्रांनो काम कसं चालू आहे, तर आता इथं आता जे का मी ट्रक दाखवला होता, आजचा आपला हा ब्लॉग आहे मित्रांनो. आता हे जे आहे तर इथे साईडला पूर्ण रेल्वे प्रोजेक्ट हा SMS कंपनी इथनं सांभाळत आहे. पटेल इंजिनिअरिंग, SMS आणि इथून दुसरा भाग. तर या ठिकाणी आता ट्रक आपल्याला मित्रांनो येताना पण दिसत आहे. आणि सध्याला या कंडिशनमध्ये आपण याचं काम पाहतो आहे की इथे साईडलाच त्याचं या गिट्टी मुरुम जे काही लागतं ते उत्खनन साईडलाच होतं आहे. आणि इथून मित्रांनो 285 किलोमीटर म्हणजे 284.2 किलोमीटर, 285च आपण त्याला समजूया, विदर्भ आणि मराठवाड्याला कनेक्ट करणारा मित्रांनो हा प्रोजेक्ट आहे. आणि संत सेवालाल नगरी, सेवालाल महाराजाचं मित्रांनो जे पोहरादेवी आहे, इथून पोहरागड ज्याला आपण म्हणतो, बंजारा काशी, ती देखील जवळ आहे. आणि मित्रांनो एकदा ही ट्रेन कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर निश्चितपणे आपला जो आहे
तर याच्या इथलं प्रेक्षणीय आणि धार्मिक पर्यटन वाढेल, सोबतच उद्योग वाढतील. अशा पद्धतीनं मित्रांनो हे आपलं प्रोजेक्टचं काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं. आजच्या व्हिडिओमध्ये हा ब्लॉगिंगच्या माध्यमातून वेगवेगळे ठिकाण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे बुधवार आणि आता आमचे सकाळी जवळपास 6 वाजलेले आहेत आणि आता बघता येतं याची सकाळी 5 वाजता रेलचेल चालू झालेली आहे. भरपूर जे त्यांचे जे हे आहेत वर्कर आणि त्यांचे ट्रक वगैरे साहित्य ते सकाळी 6 पासूनच कामाला लागलेले आहेत आणि एकदम फास्ट गतीने काम चालू आहे. मित्रांनो आता तुम्ही बघता की तिथं नाल्यामध्ये थोडं पाणी लागल्यामुळं ते सकाळी पाणी काढत आहेत. आणि आता हा जो रेल्वे मार्ग आहे मित्रांनो, हा आहे जवळपास 80 लाख जे लोक आहेत. आम्ही जे व्हिडिओ टाकायला लागलो मित्रांनो, हे काय आम्ही असंच टाकत नाही आहे, कारण की 80 लाख लोक याच्यामुळे नफ्यामध्ये येणार आहेत. मित्रांनो आज जर आपल्या इथं जर समजा एखादं जर तुम्हाला काही उत्पादन तुमचं विकायचं असलं, म्हणजे आज जर तुम्हाला दूध विकायचं असलं तर आपल्या इथं समजा जर 50 रुपये 60 रुपये लिटर जर दूध असलं मित्रांनो, तर ते तुम्ही रेल्वेमध्ये फक्त 20 रुपये तिकीट काढून तुम्ही यवतमाळला जाऊन विकू शकता चांगल्या भावामध्ये, पाणी न टाकता. तर ते हे असा फायदा जो आहे तो या रेल्वेमुळे होणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो म्हणजे सिरियसली थोडंसं घ्या याच्यामध्ये पूर्ण, म्हणजे विद्यार्थी याच्यामुळे फायद्यामध्ये राहणार आहे मित्रांनो. की आपली जी उपराजधानी आहे महाराष्ट्राची, तर ती उपराजधानी आपल्या इथून जवळपास हाकेच्या अंतरावर आल्यासारखी झालेली आहे आता या रेल्वेमुळं. मित्रांनो आज जर आपण जर बघितलं तर बाय बस जर जायचं म्हटलं तुम्हाला जवळपास नागपूरला जायसाठी तुम्हाला 600 ते 700 रुपये फक्त जायचं तिकीट लागते. म्हणजे जाणे जर पकडलं मित्रांनो 1,500 रुपये तुम्हाला तिकीट लागते. पण मित्रांनो हे जर रेल्वे प्रकल्प सुरू झाला तर तुम्ही जास्तीत जास्त इथं जवळपास 50 ते 100 रुपयामध्ये तुम्ही नागपूरमध्ये जाऊ शकता, प्रवास करू शकता. आणि जे मित्रांनो आर्थिकदृष्ट्या जे आपले होतकरी विद्यार्थी आहेत यांच्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. आणि मित्रांनो आपलं नाशिक जे आपलं नागपूर जे आहे मित्रांनो, तर ते जे आहे ते आपली देशाची एकदम सगळ्यात फास्ट डेव्हलपमेंट होणारं शहर झालेलं आहे. कारण की त्या आपण जर जातो नागपूरला मित्रांनो, जो तो ब्रिज आहे नागपूरचा, म्हणजे खालून तिथून गाड्या जातात आणि वरूनसुद्धा एक रस्ता झालेला आहे. तर मित्रांनो आशियामधला सर्वात मोठा ओव्हरब्रिज ज्याला म्हणतो आपण, म्हणजे डबल, म्हणजे खाली रस्ता आणि वर पण, तो आशियामधला सर्वात मोठा ओव्हरब्रिज तिथं नागपूरला झालेला आहे. ते तर रस्त्याची खूप डेव्हलपमेंट झालेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये एम्स आणि IIT आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, जे की भारतातलं सर्वात मोठं इन्स्टिट्यूट नागपूरला आहे. तर याच्यामध्ये फ्री ऑफ चार्ज एकदम फुकटमध्ये नागपूरला तुमचा कॅन्सरसाठी इलाज होऊ शकतो. तर हे जे या रेल्वेमुळं जे आहे मित्रांनो, जे सर्व जे आहेत आपले विद्यार्थी, रुग्ण आणि सर्व समाजातील सर्वच घटक मित्रांनो, म्हणजे याच्यामधून रिक्षा चालकापासून तर मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वांसाठीच ही रेल्वे खूप फायद्याची राहणार आहे. आता आम्ही आलेलो आहे मित्रांनो नवीन लोकेशनवर. तर आता हे बघता तुम्ही की इथं जे आहे आता हे सगळ्यात मोठी नदी आहे आमची दिग्रस तालुक्यामधली. हा सर्वात मोठा पूल आहे मित्रांनो. याचं काम जे आहे ते जवळपास आता 80 ते 90% पूर्ण झालेलं आहे. आम्ही तुम्हाला काल बी त्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ टाकला आणि आम्ही जिथंसुद्धा गेलो तिथं तुम्हाला नेहमी अपडेट देत राहतो. आणि मित्रांनो आमचे जे बडे सर आहेत त्यांचं तुम्ही चॅनल फॉलो करत जा, कारण की आमच्या त्या चॅनलवर जवळपास आम्ही 3 ते 4 हजार व्हिडिओ या रेल्वेचे टाकलेले आहेत. हा मित्रांनो राष्ट्रीय प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये हा ड्रीम प्रोजेक्ट आहे मित्रांनो, कारण की याच्यामध्ये मुख्य विदर्भ आणि मराठवाडा जोडणारा हा प्रकल्प आहे. आता आपण बघू शकता की आम्ही या ब्रिजवर आलेलो आहे आता, आणि इथून ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे. वर सर खाली दाखवा, नदी खूप मोठी आहे आणि इथून बघू शकता की बघा हे जे काम आहे हे पूर्ण झालेलं आहे. रेल्वे ब्रिज दाखवा. तर हे ब्रिजचं जे काम आहे ते जवळपास आता 50 ते 70% पूर्ण झालेलं आहे. आणि याच्यात मुख्य अडथळा होता मित्रांनो पूर्ण या ब्रिजचा या रेल्वेमध्ये. परंतु आता आम्ही जर ते होतं म्हणजे त्यांच्या याच्यावर जे होतं म्हणजे जे प्रोजेक्ट होता, प्रोजेक्टवर सर्वात मोठी अडचण जी होती मित्रांनो, तर ती होती मित्रांनो ज्या नद्या होत्या, नद्या आणि टेकड्या. तर याच्यामध्ये त्यांच्या जे सर्वात मोठं त्यांच्यासमोर आव्हान होतं मित्रांनो. तर ते जे आव्हान जे आहे जवळपास आपले जे आता कळंबपासून तर समजा आता आपल्या दिग्रसपर्यंत तर जे नदी आणि जे डोंगर होते याचं जे आव्हान होतं ते जवळपास ते 70 ते 90% आज त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. कारण मित्रांनो हे जे आहे कारण की पाण्याचा प्रवाह कुठं खंडित न करता आणि पावसाळ्याचा काही हे न होता म्हणजे डिस्टर्ब न होता त्यांची काम एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि मित्रांनो इथं जे आहे
यांनी हा जो रेल्वेचा प्रोजेक्ट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सांगितलं अगोदरच की याच्यामध्ये कोणताही तुम्हाला सिग्नल येणार नाही आणि तुम्हाला इथं कोणतं रेल्वे गेट दिसणार नाही. तर त्यामुळं हा जो रेल्वे प्रोजेक्ट आहे हा अत्याधुनिक पद्धतीने झालेला आहे. आणि ही जी रेल्वे आहे तर ही डिझेलवर राहणार नाही, ही राहणार आहे मित्रांनो आपल्या लाईनवर. आणि रेल्वेची लाईन जी सेपरेट राहते ही 1 मिनिटंसुद्धा जात नाही. आता आपण बघता मित्रांनो सकाळची आता जवळपास 6 वाजलेले आहे आणि इथं बघा आता गाड्याची रेलचेल चालू झालेली आहे. आपण बघू शकता सकाळीच गाडी आलेली आहे आणि यांचं कामसुद्धा जोमात चालू आहे. आपण बघू शकता मित्रांनो. आणि लवकरात लवकर आपण अपेक्षा करू की जे आपले 80-90 लाख लोक जे आहेत की ज्याच्यामुळं ही रेल्वेचा ज्यांना फायदा होणार आहे तर या 80 ते 90 लाख लोकांचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याच्यातला 90 लाख लोक या रेल्वेचा फायदा घेणार आहेत यवतमाळपासून ते नांदेडपर्यंतचा. याच्यामध्ये 6 जिल्हे आणि जवळपास 25 ते 30 तालुके याच्यामध्ये अटॅच होणार आहेत. आणि याच्यामध्ये लोकसंख्या जी याच्यासोबत प्रभावित होणार आहे ती आहे जवळपास 80 ते 90 लाख. त्यामुळं हा ड्रीम प्रोजेक्ट आहे मित्रांनो. आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. जे आलेलं आहे मित्रांनो सर्वात मोठं जी नदी आहे आमच्या परिसरामधली ती धावंडा नदी आहे. आणि याच्यातलं जे सगळ्यात मोठं यांचं जे आव्हान होतं म्हणजे रेल्वे ट्रॅकचं ते सर्वात मोठं होतं मित्रांनो पुलाचं. म्हणजे या जे नद्या होत्या त्या नद्यावर पुलं बांधायचं सगळ्यात मोठं आव्हान या रेल्वे प्रोजेक्टला होतं मित्रांनो. आता आपण बघू शकता की हा जो आमच्या नदीचा जो पूल आहे तो हा जवळपास 80 ते 90% पूर्ण झालेला आहे. आणि ही जे रेल्वे आहे मित्रांनो तर ही याच्यामध्ये मोठा ड्रीम प्रोजेक्ट असा आहे मित्रांनो की याच्यामध्ये जवळपास हा 284 किलोमीटरचा रेल्वे प्रोजेक्ट आहे. आणि याच्यामध्ये जवळपास 80 ते 90 लाख लोक या रेल्वे प्रोजेक्टमुळं प्रभावित होणार आहेत. म्हणजे त्यांना फायदा होणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये विद्यार्थ्यापासून मित्रांनो तर सर्व जे घटक आहेत समाजातले व्यापारी आणि सर्व त्यांनासुद्धा लाभ होणार. आता बघता मित्रांनो सकाळी सकाळी आता बघा यांचं कामसुद्धा युद्ध पातळीवर काम चालू आहे. आता हा जो रेल्वे प्रोजेक्ट आम्ही व्हिडिओ याच्यामुळे टाकतो मित्रांनो की आता बरेच जे आहेत की ते इथं येऊन बघू शकत नाही. परंतु आम्ही जे सकाळी आमची जेव्हा येतो तेव्हा आम्ही इथं जास्तीत जास्त 1-2 घंट्यामध्ये हे पूर्ण शूटिंग वगैरे करून आमचं सर्व हे करून आम्ही व्हिडिओ तुम्हाला अपलोड करतो. तर आता हा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे मित्रांनो कारण की याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण की हा व्यापारी आणि आपला शेतकरी वर्ग तर सर्वात याच्यामध्ये जो प्रश्न आहे मित्रांनो याच्यामध्ये जाते आपल्याला वाहनाचा खर्च. कारण की एखादं जर आपल्याला स्पेशल गाडी घेऊन जर जायचं असलं आपल्याला 100 किलोमीटर तर त्याचं भाडं लागते मित्रांनो जवळपास आपल्याला 2 ते 4 हजार रुपयाच्या जवळपास गाडीचं भाडं. तर मित्रांनो हेच सर्वात महत्त्वाचं बाब अशी आहे याच्यामध्ये की तुम्ही नागपूरला सुद्धा 100 रुपयाचं जर तिकीट काढलं तर इथून तुमचं नागपूरचं जे आता तिकीट आहे जवळपास 700 ते 800 रुपयामध्ये तुम्हाला नागपूरला प्रवास भाडं लागते. तर हेच तुम्हाला 100 ते 80 रुपयामध्ये तुम्ही या रेल्वेमध्ये बसून आणि एकदम शीघ्रगतीने याच्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. म्हणजे ज्या बसनं तुम्हाला जवळपास 6 ते 7 तास जायला लागतात नागपूरला. तर हे अंतर जे तुमचं जे आहे वेळेचं सर्वात महत्त्वाचं पैशापेक्षा मित्रांनो वेळ. तर वेळ जी आहे मित्रांनो हे कमीत कमी या रेल्वेनं तुम्ही 1.5 ते 2 तासामध्ये तुम्ही इथून नागपूरला जाऊ शकता. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे मित्रांनो पैशाची बचत होते आणि वेळेची. कारण की रेल्वेला जी आहे तर त्याची स्पीड जी आहे मित्रांनो या ट्रॅकची जी राहणार आहे म्हणजे या रूटची ती 100 ते 120च्या गतीनं ही रेल्वे चालणार आहे इथं. आणि आपण बघू शकता मित्रांनो आता इथं बांधकाम जे आहे रेल्वे ब्रिजचं ते जवळपास त्यांचं बऱ्याच नदी आणि जे नाले होते त्याच्यावरचं काम जवळपास 70-80% पूर्ण झालेलं आहे. आणि आपण बघू शकता आता की आम्ही आता जी शूटिंग करत असताना इथं बघा रेल्वे त्यांची जे क्रेन आणि इंजिनियर त्यांचे वर्कर्स म्हणजे हे तुम्हाला मी कालच सांगितलं की या प्रोजेक्टसाठी जवळपास देशातल्या 10 ते 20 जिल्ह्यामधले लोक इथं इंजिनियरपासून ते सर्व हेल्परपर्यंत वर्करपर्यंत सर्व लोक आलेले आहेत.